मे आय कम इन? आत येऊ का म्हटलं? अहो या की, त्यात विचारायचं काय आहे? आपलीच खोली आहे. आपली? होय, आपली. एक मिनिट असेच थांबा, बिलकुल हलू नका. एक मिनिट. थोडं तिकडे बघा, थोडं हलकं राईट. बस ये. हा असं करा, असं. हा नीट करू. चालतंय की. तिकडे बघा थोडं. बस. वाव. अहो फोटो काढून काय बॅनर बिनर लावायचा विचार आहे का काय? अहो बॅनर कसले, पिक्चर काढायचा आहे, पिक्चर. माझ्या एका नवीन सिनेमासाठी ना मला हिरो हवाय, आणि तो हिरो मला तुमच्यात दिसतो म्हणून काढला फोटो. हिरो आणि मी? अहो काय चेष्टा करताय का काय शोनाजी? अहो खरंच सांगतेय. हे बघा, काय डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. अहो तुमच्या तर कपाळावरच लिहिलंय की तुम्ही हिरो आहात म्हणून. मग बनाल ना माझे हिरो? बघा, शोना जो चित्रपट करते ना तो सुपर हिट होतो. करोडोनी कमवाल, करोडोनी. अहो कमवायची काय गरज आहे? आपल्याकडे ऑलरेडी आहेतच की. मग टाका ना आमच्या सिनेमात. आम्हाला तसंही निर्माता हवाय. तुम्ही बनाल ना प्रोड्युसर? बनाल ना? साहेब जरा शोनाजी तुम्ही थांबा इथंच, आम्ही जरा आलो. जयवंतरावाचं पोरगं राजकारणात येणार नाही असं आम्ही ऐकलं होतं माने. मग आता पक्षानं त्याला डायरेक्ट तालुका युवा अध्यक्ष म्हणून निवडले. कस काय? राजकीय घराणं आहे सूर्यवंशी. त्याच्या बापाने लोकशक्ती पक्ष वाढवला, मग पोरगा राजवीर सूर्यवंशी गप कसा राहील? ठीक आहे, येऊ दे त्याला बी राजकारणात. आपल्याला भ्यायचं कारण नाही. ही असली कितीतरी पोरं राजकारणाच्या आखाड्यात उचलून आपटल्यात आम्ही. त्याला हलक्यात घेऊन चालायचं नाही साहेब. अख्खा गाव त्याच्या पाठीशी. त्या दिवशी आपल्या घरात पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात घुसून गुलाल लावून गेला येऊ. काय सांगताय? इथल्या सगळ्या खबरी काढल्या आणि आपल्याला काय बी कळलं नाही. हा व्हिडिओ बघा, आत्ताच मिळाला. ए पोरा, नाव काय रे तुझं? नावात काय साहेब, तुमचा कट्टर कार्यकर्ताच समजा. यंदा गुलाल आपलाच. राजवीर सूर्यवंशी. त्या कालच्या पोराची एवढी हिंमत की आमच्या घरात घुसला. अंकुशराव पाटलाच्या घरात. वाघाला वाकडं दाखवून गेलंय ती माकड. त्याची शिकार तर करावीच लागल. आमच्या घरात घुसायची किंमत त्याला मोजावीच लागल. डॅडी, तुम्हाला वाटतंय तसं काही नाही. तो माझी माफी मागायला आला होता. त्याला राजकारणात अजिबात इंटरेस्ट नाही. मला राजवीरला सांगायला पाहिजे, ह्या बंगल्यापासून डॅडीपासून लांब राहा. डॅडींनी सूर्यवंशींच्या घराण्याचा सगळा राग राजवीरवर काढला तर?
कालच्या पोराची एवढी हिंमत की आमच्या घरात घुसला. वाघाला वाकडं दाखवून गेलंय ती माकड. त्याची शिकार तर करावीच लागल. का कुणाच ठाऊक पण नको नको ते विचार येत आहे. काय बी करून त्या वीरूला सावध करायलाच पाहिजे. नाही तर डॅडींना सांगायला पाहिजे की त्याची काय बी चूक नाही. पण असं कसं सांगणार त्यांना? त्यापेक्षा आपण त्याला सांगूया. हा हाय. हॉली मॉन्जर अडवी. काही म्हणालात का? नाही नाही, आमच्या घरात तुम्हाला काही म्हणायची सोय आहे का? एवढं घरातलं समजता तुम्ही मला. थँक्यू सो मच. मेन्शन ना. खूप गडबडीत दिसता. कुणा खास व्यक्तीला भेटायला चाललात का? माझ्या जवळच्या व्यक्ती माझ्यासाठी खासच असते. अरे बापरे, तुम्हाला राग आला वाटतं. एवढी जवळची आहे का ती व्यक्ती? म्हणजे साहेबांपेक्षा पण, जगदीशजींपेक्षा पण नाही? म्हणजे त्यांना हे माहिती आहे का माझ्यासाठी कोण किती खास आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि राहिला प्रश्न त्यांना माहित असण्याचा, तर माझ्या सांगण्याआधी तुम्ही हायच की सांगायला. तुमचं भलताच राग दिसतोय हो माझ्यावर. एवढी पण चोमडी नाहीये मी. आणि एनिवे, तुमच्यामध्ये आडवं येण्यात मला काही इंटरेस्ट नाहीये. बाय. आडवी तर मी तुझ्या येणार आणि पायात पाय घालून तुला तोंडावर पाडणार. बट अभी नहीं डार्लिंग, अभी लोहा थोड़ा और गर्म होने दो, फिर हथौड़ी मारूंगी. जमलेलं माझ्या बंधू आणि भगिनींनो, आजचा दिवस खास आपल्यासाठी. इथे जमलेलं माझ्या बंधू आणि भगिनींनो, आपला दिवस आजचा दिवस खास आपल्यासाठी. पृथ्वी, भाषण कसं अगदी टिप टाप व्हायला पाहिजे. म्हणजे इथं जमलेल्या माझ्या बंधूनो आणि भगिनीनो असं बोलल्या बोलल्या ह्या वाक्याला खटकाच पडला पाहिजे. एकदम कणखर आवाज आला पाहिजे. अरे मान काय हलवतोयस, बोल. इथे जमलेल्या माझ्या बंधूंना आणि भगिनींनो. ह्यो कसला आवाज? मीच खारका दिला त्यासनी. खरं तर खारका द्यायचंच नव्हतं मला, बदाम द्यायचं होतं. हो, तुम्ही बदाम खाता का? बदाम खाल्ल्याने मेमरी एकदम शार्प होती. भाषण जसं तसं आठवल बघा तुम्हासनी. घ्या. नाही नको, त्यापेक्षा ह्यासनी मी थंडाईच करून देते बदामाची. आमच्या कोल्हापुरात सगळे पैलवान थंडाईच पेतात. पण नाही, थंडाईला लयच वेळ लागल. नको, त्यापेक्षा खारकाच खावा तुम्ही. घ्या खारका. नको नको नको, थांबा, बदामच खावा. नको, खारका बदाम. काय राव, तुम्ही लयच कन्फ्युज करता बघा मला. मी हा मग सुनबाई, तुमचं झालं असेल तर घेऊ का आम्ही भाषण पाठ करून? तो खुराक ठेवा बाजूला, आखाड्यात नाही उतरायचं त्याला. राजकारण म्हणजे बे आखाडाच आहे की. तुम्ही खावाव, बदाम खाल्ल्याने मेमरी एकदम शार्प होती. भाषण जसं तसं आठवतं बघा तुम्हासनी. खावा. पृथ्वी, होणार आहे का तुझं? मम्मी, मी भाषण बघून बोललं तर चालेल का? भाषण न बघता बोलता आलं पाहिजे. राजकारणामध्ये भाषणात लोकांच्या मनावर राज्य करायचं असतं. म्हणजे राशन नाही देता आलं तरी चालेल, पण भाषण देता आलं पाहिजे. काम नाही करता आलं तरी चालेल, पण आश्वासन मात्र रेटून देता आलं पाहिजे. आवाजात अशी जरब पाहिजे की ऐकणाऱ्याला वाटलं पाहिजे यो आता हितनं गेल्यावर पहिलं माझंच काम करणार आहे. कळलं? चल बोल. इथं जमलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आजचा दिवस आपल्यासाठी खास. अरे काय करायला लागलाय हा? अशानं पाणी फिरवशील तू कार्यक्रमावर. आता माझ्या मागं बोल. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. आजचा दिवस आपल्यासाठी खास आहे. आज काकी साहेब आणि आमच्या मार्गदर्शनाखाली वीरू राजकारणात येतोय. आज काकी साहेब आणि आमच्या मार्गदर्शनाखाली वीरू राजकारणात येतोय. तसा तो शेण पाणी करणारा, रानात वजी वाहणारा, तसा तो शेणपाणी करणारा, रानात वजी वाहणारा, गुरं राखणारा गडी आहे. गुरं राखणारा गडी. पण आम्ही त्याला राजकारणात आणलं. पण आम्ही त्याला राजकारणात आणला. हा, झाली का तयारी?
लईच घोड्यावर बसलाय. कार्यक्रम जरी तुझ्या नावाचा असला का नाही तरी तो आमचाच आहे. ही डोक्यात फिट्ट करून ठेवायचं. जी. आणि हे बघ, तिथं लई पुढं पुढं करायचं नाही. जी काय बोलायचंय ते पृथ्वीच बोलल. कळलं का? जी. हे बघ, तुला तिथं कुणी बोलायचा आग्रह केला तर म्हणायचं हे सगळं मला पृथ्वीमुळे मिळालंय आणि त्याच्याच मार्गदर्शनाखाली पुढे सगळं काम करणार आहे. असं आणि असंच बोलायचं. ह्याच्या पलीकडे दुसरं काय बोललास का नाही तर घाणच फिरवीन बघ. जी. जा, लाग तयारीला. जी. पृथ्वी जा, तू पण तयारीला लाग. चला चला आपण आवरूया. मला पण यायचं कार्यक्रमाला. चला. काकी निशोईने बी येणार ते कार्यक्रमाला. चांगलंय चांगलंय, पण कार्यक्रमाचा काय बट्ट्याबोळ झाला तर मला सांगू नका. निशा, हा तू येऊ नको सभेला. अगं पृथ्वी तिथं भाषण देणार, लोकांची मनं जिंकणार. मग इथं नको का कोणी स्वागताला? हा मान तुझा आहे की नाही? होय मम्मी. वैशे थांब, चल लवकर. पियू, तू इथं कुठे जायचंय ते तरी सांग की. हा, आंबावड्यात त्या राजवीरकडे काम आहे. काय पियू, तुला का नाही नक्कीच कशाने तरी झपटले म्हणून अशी वागतेस बघ तू. अगं काय झालं? काय झालं वय? एवढी भांडणं होऊन सुद्धा तुला त्याच्या गावाला जायचंय, त्या राजवीरला भेटायला. त्या दिवशी तर त्या राजवीरला बोलत होतीस की परत तुझं तोंड बघणार नाही. अगं त्या राजवीरला नाही भेटलं ना तर लई मोठा कुटाणा होईल. का आता एवढं काय झालंय? चल वाटत सांगते तुला, त्याला सावध करायचं. अगं पण नाही नाही, मला माझ्या पिल्याला भेटायचं. अगं नंतर भेट त्याला. चल. Congratulations, congratulations, congratulations. I'm so happy for you. This is for you. कशाबद्दल? Guess what? Guess ना. नाही, तुम्ही सांगा. You know what? मी तुमचा फोटो आहे ना आमच्या डायरेक्टरला दाखवला आणि त्यांनी तुम्हाला डन सुद्धा केलं. ते म्हणाले की मला हाच हिरो पाहिजे, ह्याच्या पुढच्या 10 वर्षाच्या सगळ्या तारखा बुक करून टाक. हा माणूस जर सिनेमात आला ना तर आग लावेल, आग. पण साहेब, प्रॉब्लेम आहे हो. काय झालं शोना मॅडम? हो, डायरेक्टरने तुम्हाला डन करून सुद्धा तुम्हाला हिरो करता येणार नाही. का? काय अडचण आहे? मी जर तुम्हाला माझ्या सिनेमात हिरो म्हणून घेतलं ना तर तुमच्या घरी खूप भांडणं होतील हो. म्हणजे? माझंच चुकलं. मी ना हे आपल्या दोघातच ठेवायला पाहिजे होतं. पण मी ना एक्साइटमेंट मध्ये बोलून गेले हो की मला हँडसम, डॅशिंग, राजबिंडा असा हिरो हवाय. आणि ते नेमकं जगदीश रावांनी ऐकलं. ऐकू दे की. बर मग? अहो, नुसतं ऐकलं असतं ना तर काहीच प्रॉब्लेम नव्हता. ते ना आता माझ्या मागच लागलेत, मला हिरोच घ्या म्हणे. कोण? जगदीशराव? ते आणि हिरो? हो. शोना मॅडम, बेडूक किती जरी फुगला तरी तो बैल होत नसतो, सांगा त्याला. अहो अंकुशराव, ते हट्टालाच पेटलेत. आता मी त्यांना कसं सांगू? तुमच्यासारखा धिप्पाड, रांगडा आणि असं कॅमेराला चार्मिंग फेस हवा हो, जो पाहता क्षणी हार्टला भिडला पाहिजे. कशाला भिडला पाहिजे? हार्टला. हार्ट, हृदय. अहो मग काळजाला भिडला पाहिजे म्हणा की. अंकुशराव, मला आहे ना तुमच्या चेहऱ्यात हाऊसफुलचा बोर्ड दिसतो, दुधानं पोस्टरला घातलेला अभिषेक दिसतो, पैशाची तिजोरी दिसते, तिजोरी. कलेक्शन,
बॉक्स ऑफिस कलेक्शन दिसतं. असं अहो मग करून टाका की डन. पण मग जगदीश रावांचं काय करायचं? त्यांची काळजी तुम्ही नका करू, आम्ही बघतो त्यांच्याकडे. थँक गॉड, एवढं मोठं टेन्शन तुम्ही माझ्या डोक्यावरून हलकं केलं ना. आता फक्त ऍडव्हान्स पेमेंट आलं की आम्ही लगेच पिक्चरच्या तयारीला लागतो. अहो मग देऊन टाकू की ऍडव्हान्स, त्यात काय एवढं. पण मला एक सांगा, तुमचा सिनेमा नेमका हाय तरी कसा? कसा? पहिला सीन आहे ना, हे बाहेर गडद अंधार, मुसळधार पाऊस पडतोय, विजा कडाडताय आणि तेवढ्यात अचानक तुमच्या दारावरती ठक ठक ठक. कोण आलं असेल बरं एवढ्या रात्रीचं बाहेर? तुम्ही टेन्शन मध्ये. कोण आलं असेल? तेवढ्यात पुन्हा बाहेरून आवाज, ठक ठक. आता तुम्ही हळूच उठून बाहेर जाता, दार उघडून पाहता. पाहता तर काय, तुमच्या समोर मी उभी, चिंब पावसानं भिजलेली, तिच्या गालावर ओली केसाची पट, त्यातनं पाणी पडतंय. आणि ती तुम्हाला विचारते, मी आत येऊ का? आजची रात्र मला इथे आसरा मिळेल का? तुम्ही तिला आत घेऊन जाता, डोकं पुसायला टॉवेल काढून देता, दोरीवरचा. ती अजूनही थंडीनं कुडकुडतीये. तुम्ही तिला चहा बनवून आणता, तिला सर्दी होऊ नये म्हणून. ती चहाचा कप घेऊन अलगद एक घोट घेते, तरी तिची थंडी जाईना. आणि मग तुम्ही तिला जवळ 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 काय? पुढे काय? पुढे साहेब, नेमकं मोक्याच्या टायमाला कसं येता हो माने? बोला. राजवीर सूर्यवंशीला युवा अध्यक्ष केले, त्यानिमित्त कार्यक्रम आहे आज. बरीच हवा झाली त्याची आपल्या भागात. आत्ताच काही नाही केलं तर पुढे जड जाईल तो आपल्याला. उमलतं नेतृत्व आहे माने. नुकतंच राजकारणात आलंय, त्यात आमच्या घरात घुसून गुलाल लावायची हिम्मत केली त्यानं. त्याला शुभेच्छा द्यायला तर जायलाच पाहिजे. आज पहिलाच राजकीय कार्यक्रम आहे वीरूचा. आज दादासाहेब असतं तर अभिमानानं छाती त्यांची भरून आली असती. वहिनी, पांडुरंगाचा बुक्का लावा त्याला. पांडुरंगाचा आशीर्वाद असला म्हणजे सगळे व्यवस्थित होतंय बघा. पांडुरंगाचा हात पोराच्या डोक्यावर राहावा म्हणून बुक्का लावते. नाही तर तुमचं ही जी काय चाललंय ना, ते अजिबात पचनी पडणं मला. यातनं काय वंगाळ होऊ नये एवढीच पांडुरंगाला प्रार्थना. काय घाबरू नकोस, मला काही होत नाही. वीरू, चल लवकर. जी. दादासाहेबांगत लोकांच्या मनावर राज्य कर रे पोरा. वहिनी, आज पहिल्यांदाच पोरगा लोकांपुढे जाणार आहे नेता म्हणून. त्याला आशीर्वाद तरी द्यायचा. नाही देऊ वाटलं. अहो, राजकारण हे शब्द जरी ऐकला ना, तरी यांचं रक्तानं माखलेलं प्रेत माझ्या डोळ्यासमोर दिसतं. सकाळधरनं माझं मन थाऱ्यावर नाही. डावी पापणी लवती आहे माझी. वहिनी, तुम्ही अजिबात घाबरू नका.
आपल्या विरूला काय सुद्धा होणार नाही. मी सावलीसारखा त्याच्या पाठीशी उभा राहीन. दादासाहेबांचं जे झालं ते विरूचं अजिबात होऊ देणार नाही. बरं जाऊ द्या, चला आपल्याला विरूचं भाषण ऐकायला जायचंय.